नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 डिसेंबर. आजचं मार्केट पाहायचं आहे आपल्याला अतिशय साध्या सोप्या शब्दात, कारण रोज रोज स्टडी करत गेलोत आपण की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सापडतात. पहा, आता गेले 3 दिवस पहा, मार्केट वर येतं आहे, ओपनिंग खाली होती, परत वर येतं आहे, परत खाली ओपनिंग होती, परत वर येतं आहे. 3 दिवस सेम पॅटर्न आहे. ओपनिंगला खाली जातं आहे, ओपनिंग निगेटिव्ह, ओपनिंग पहिल्या 5 मिनटामध्ये निगेटिव्ह, पण क्लोजिंग पॉझिटिव्ह होत आहे. हे आजच्या 3 दिवसामधला हा पॅटर्न आहे. म्हणजे सामान्यपणे लक्षात घ्यायचं आहे. इथे पण पहा निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह, आज पण इथे निगेटिव्ह. ओपनिंग नंतर निगेटिव्ह होत आहे, नंतर पॉझिटिव्ह होत आहे. तर हे जे फसवण्याचे चक्र असतात ते आपल्याला प्रथमतः समजून घेतले पाहिजेत की मार्केट कशा पद्धतीने फसवतं. मी वारंवार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतो, सांगत असतो. तर इथे पहा, इथे सुद्धा पिन बार बनलेली आहे, याला आपण हॅमरसुद्धा म्हणत असतो, आणि मार्केट वरती आलेलं आहे. जर ज्यांनी रविवारचं ट्रेनिंग अटेंड केलं असेल त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येतील की कॅन्डल पॅटर्नचा काही फायदा होतो का, आणि होत असेल तर तो कुठं कसा. खूप काही आपल्याला हे करायची गरज नसते किंवा सांगायची गरज पडत नाही. त्यानंतर इथे पहा पिन बार आहे, इथेही पहा पिन बार आहे, इथेही पिन बार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पिन बार्स आहेत. या ठिकाणी पहा पिन बार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पिन बार्स आहेत, आणि त्या पद्धतीने मार्केटने काम केलेलं आहे. त्यामुळे कोणतंही नॉलेज असो, नॉलेज वाया जात नाही. शेअर मार्केटमध्ये कामं हे त्या पद्धतीने चालतात. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या पद्धतीने चालत असतात. फक्त काय होतं, मागे पुढे होतं, वेळेचा फरक पडतो, विचाराचा फरक पडतो, शंका निर्माण होतात, आणि बरेच जण त्या शंकेमध्येच अडकतात. पहा, आणखीन मी आपल्याला सांगितलं होतं स्विंग हाय लो हा जर ओपनिंग पॉईंट असा कॅप्चर केला आपण, तर इथे पहा हाय इथे क्रॉस केलेला आहे, आणि मी सांगितलेलं आहे बऱ्याच जणाला बऱ्याचशा वेळा, हाय क्रॉस केले आपण इथे कुठे एंट्री घेणार, आपली एंट्री इथे येणार आहे. तर बऱ्याचशा वेळा आपण ट्रॅप होत असतो. मग मार्केट परत खाली येतं आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. तर मार्केटला खाली येऊ द्यायचं आहे. पहा, परत ह्या लेवलला आलंय मार्केट आणि मग वरती गेलंय. मार्केटने जो हाय ब्रेक केला त्या लेवलला येऊन वरती गेलेला आहे. म्हणजे ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या ऑब्झर्वेशन रोजच्या रोज जर आपण करत गेलो तर आपल्याला काही गोष्टी हातामध्ये लागतात की खरोखर कशा पद्धतीने काम होत आहे. परवाच्याला मी हेही सांगितलं होतं की जर एखाद्या मोठाल्या कॅन्डल बनल्या की त्यानंतर थोडं सावध व्हायचं आहे. पहा, इथे मोठी कॅन्डल बनली, त्यानंतर लगेच रेड कॅन्डल बनली, इथे मोठी बनली, त्यानंतर लगेच रेड कॅन्डल बनली, इथे मोठी बनली, त्यानंतर लगेच रेड कॅन्डल बनली. बऱ्याच जणांना वाटतं की मोरोबोजू कॅन्डल बनली किंवा मोठी कॅन्डल ग्रीन आहे तर मार्केट वरच जाईल वर, पण अगोदर ते पॉवर घेणार आहे. त्याच्यामध्ये पॉवर पाहिजे ना, पॉवर वापरली इथे, आता परत पॉवर गेन करायला नको का. त्यामुळे परत थोडंसं निगेटिव्ह होतं आणि पॉवर घेतली जाते आणि मग पुढे चालतं. डायरेक्टली चालत नाही, पॉवर घेतली जाते. पॉवर घेऊन शेअर मार्केट पुढे जात असतं. आजचा तर चार्ट अतिशय सोपा आहे, कोणालाही कळेल असा आहे. ज्यांना कोणाला थोडंफार माहिती आहे त्यांना कळेल असा आहे, पण प्रॉफिट सर्वांना असेल असं अजिबात नाही. प्रॉफिट सर्वांना मिळाला असेल असं अजिबात नाही. चार्ट सर्वांना कळाला असेल,
चार्ट काढण्याविषयी कोणतीही अडचण येणार नाही कोणाला, फक्त प्रॉफिटविषयी अडचण येऊ शकते. तर ती एक अडचण कशामुळे येते? माइंडसेट माणसाचा काम करू देत नाही माणसाला. माइंडसेट काय असतो की ट्रेड केला किंवा करायचा असेल, आता बऱ्याचशा वेळा होतं काय, एक साधी गंमत मी आपल्याला सांगतो, याला थोडंसं साईडला घेतोय. गमती काय घडतात पहा, एखादा ऑप्शन आहे, ऑप्शन चालू आहे 120 रुपये. आता आपण थोडंसं दबा धरून बसलो, लिमिट ऑर्डर लावायची म्हटलं तर त्याला खाली येऊ द्यायचा प्रयत्न केला, 100 रुपयाला आपण बायसाठी बसलो आणि जर तो 102-3 वरती येऊन परत वर गेला तर काय घडतं? आता आपण 100ला बसलोय, तो 103ला येऊन वरती गेलाय परत. आता आपण परत आपली ऑर्डर तशीच जर ठेवली तर तो खाली येतो. जर त्याला खाली यायचं असेल तर येईल, पण येताना 100च्याही खाली जाईल, तो 90कडे जाईल आणि मग वर निघू शकतो. मग इथं ज्यांनी 100ला घेतलाय त्याला पश्चाताप होतो, आपण का 100ला घेतलाय, आणि घेतल्या घेतल्या लगेच लॉस दिसायला लागतो. माणसं पॅनिकमध्ये हडबडतात, गडबडतात, काय करावं असं कळत नाही. तर पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या, आपल्या किमतीच्या जवळून जर तो परत रिटर्न फिरला असेल आणि जर आपली डबल खाली येण्याची अपेक्षा असेल तर तो खाली येईल, पण आपल्याही खाली येईल, खाली येईल पण आपल्या किमतीच्याही खाली येईल. त्यामुळे याला आता मॉडिफाय करून, कॅन्सल करून खाली लावावं लागतं, 93कडे लावावं लागणं गरजेचं आहे. ही कंडिशन आपल्याला करावी लागते, त्यावेळेस आपल्याला चांगलं प्रॉफिट, ॲक्टिव्ह प्रॉफिट आपल्याला मिळतं. आणि मग आता इथून 100ला जरी गेला तर आपण प्रॉफिटमध्ये राहतो. बरेच जण 100ला चिटकून बसलेत, त्यांचा 103-4 पर्यंत जातो, कारण पहिला एक लो बनवलेला आहे, एक हे केलेलं आहे, आणि तिथून परत खाली येण्याची शक्यता असते. की ज्याने 93ला घेतला त्याला तर प्रॉफिट आहे, तो प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकतो. पण ज्याने 100ला घेतला, 90पर्यंत येऊस तर लॉस पाहिलाय 10 पॉईंटचा आणि प्रॉफिट फक्त 4 पॉईंट, घ्यावंसं वाटत नाही, इच्छा होत नाही घेण्याची, आणि मग खेळ चालू होतो लॉसचा. कारण परत जर खाली आला तर तो आता 90च्या खाली जर आला तर 80कडेच येणार आहे ना, 78कडे येईन, 77कडे येईन, आणि मग गॅप पडतो मोठा आणि वाटतं अरे ह्याही व्यक्तीने तिथंच ट्रेड प्लॅन केलाय, मीही तिथंच ट्रेड प्लॅन केलाय, मग दोघांच्यामध्ये फरक कसं काय पडतोय, हा व्यक्ती आनंदी कसं काय, याला प्रॉफिट कसं आणि मला प्रॉफिट का नाही, ही शंका बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे बिहेवियर समजून घेणं गरजेचं आहे. ऑप्शनचा जर एखादा लो ब्रेक केला तर तो खाली येईल, परत वर जाईल, पण परत खाली येईल. लो जर ब्रेक करत राहिला तर तो खाली खालीच जात राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची, वर वर जाणार नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून जर पाहायचं असेल तर मी एखादं काढतो इथे ऑप्शन चेन, कोणतं एखादा ऑप्शन घेतो मी आपल्या माहितीसाठी. जर एखादा लो ब्रेक केला तर कसं काम करतो हे आपल्याला समजून घेण्यासाठी. पहा, वर गेलं, खाली आलं. आता इथं ज्यांनी बाय केला त्यांना इथं लगेच संधी दिली प्रॉफिटची. हे म्हणजे चांगले 20 पॉईंट आहेत, संधी दिली. ज्यांनी घेतली नसेल, लो ब्रेक केलाय. आता इथं पहा, लो ब्रेक केलेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी, आणि थोडंसं हाय मारलेला आहे. लो ब्रेक करून जर हाय मारलाय तर इथं शहाण्या व्यक्तीने एक संधी समजून बाहेर पडावं लागतं, ना की मी किती बॉटमला घेतला
मी किती खालच्या लेवलला घेतला हे नाही करून चालत. आणि पहा खाली गेला खाली गेला खाली गेला, खाली खाली जातच राहिला. परत ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांना वाटतंय अरे आपण किती हुशार आहोत. परत थोडासा वरती आला प्रॉफिट दिसेल, खाली आला लॉस दिसेल, परत वर गेला प्रॉफिट दिसेल. आता बरेच जण इथं विचार करतात की हाय ब्रेक केलाय, इथं आता प्रॉफिट आपल्याला खूप मोठं होईल. नाही नाही, त्याची चालच समजून घ्या. ज्यावेळेस लोवर लो ब्रेक करतोय ना, तो खाली पळतोय तर तो खालीच जात असतो. आणि खाली जरी जात नसेल तर त्याच्यामधला इंटरेस्ट संपत असतो. मार्केट जागेवरच राहील, निफ्टी जागेवरच राहील, पण ऑप्शन मात्र निगेटिव्ह होत जाईल. हा बर्फासारखा वितळत असतो. इथं काय मार्केट खाली आलेलं नाहीये, म्हणजे मार्केट वर गेलेलं नाही हा फूट खाली यायला, पण हा वितळतो. त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष द्या आणि त्या पद्धतीने ट्रेडिंग करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.